हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 62वी कथा माधवगौडेश्वराचार्य श्री मधुसूदन गोस्वामी पाद सार्वभौम यांची आपण ऐकत आहोत. त्याचा आता तिसरा भाग आपण ऐकूया. श्रीमन महाप्रभूंवरती मधुसूदन गोस्वामी यांची अतिशय श्रद्धा होती. तसंच नामावरतीही त्यांची अतिशय निष्ठा होती. आणि श्रीमन महाप्रभूंची सुद्धा मधुसूदन गोस्वामी यांच्यावरती पूर्ण कृपा होती. या कृपेचा आणि नामाच्या परिणामावरचा एक अनुभव आपण आता ऐकूया. बरेली या गावामध्ये वैष्णव धर्म प्रचाराची विशेष सभा होती. त्यांचं अधिवेशन होतं. बरेच दिवसांपासून आर्य समाजीयांशी वादविवाद चाललेलाच होता. आता वैष्णव धर्माची आणि त्याच्याबरोबर स्वतः मधुसूदन गोस्वामी पाद यांची प्रतिष्ठा जणू काही पणाला लागलेली होती. सनातन धर्मावरती विश्वास असणारे सर्व लोक गोस्वामी पाद यांच्या पांडित्यावरती, वाक्पटुत्वावरती आणि तीक्ष्ण बुद्धीवरती भरोसा ठेवून होते. पण स्वतः गोस्वामीजी मात्र आपल्या बुद्धिबळावरती भरोसा ठेवून नव्हते, तर त्यांचा भरोसा होता श्रीमन महाप्रभू यांच्या कृपेवरती. सभेच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी झोपायच्या आधी श्री महाप्रभूंच्या चरणी प्रार्थना केली. ते महाप्रभूंना म्हणाले, प्रभू, उद्या माझं भाषण आहे. वादविवादाचा अंतिम दिवस आहे. आता माझी आणि वैष्णव धर्माची लाज तुमच्या हाती आहे. असं म्हणून ते झोपी गेले. रात्री त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की बरेलीमध्ये एक महाप्रभूंचं मंदिर आहे. ते दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रतिद्वंद्वी सुद्धा आहेत, म्हणजे विरोधी पार्टीचे लोक सुद्धा आहेत. श्रीमन महाप्रभूंच्या विग्रहाच्या जागी त्यांना स्वतः प्रत्यक्ष श्रीमन महाप्रभू बसलेले दिसले. ते कृपादृष्टीने अत्यंत प्रेमळपणे गोस्वामी पाद यांच्याकडे पाहत होते आणि प्रतिद्वंदी यांच्याकडे मात्र अत्यंत तीक्ष्ण दृष्टीने पाहत होते. नंतर महाप्रभूंनी आपल्या गळ्यातला हार मधुसूदन गोस्वामी यांच्या गळ्यामध्ये घातला. अशा प्रकारे ह्या स्वप्नदृष्टांताने तुझी उद्या विजय होणार आहे, हेच जणू महाप्रभूंनी आशीर्वादाने सांगितले. दुसऱ्या दिवशी खरोखरीच महाप्रभूंच्या कृपेमुळे वैष्णव धर्माचीच विजय झाली, वैष्णव धर्माचाच विजय झाला आणि आर्य समाजाचा संपूर्ण पराभव झाला. या विजयाचा मानाचा पटका अर्थातच गोस्वामीजी यांच्या माथ्यावरती बांधला गेला. ही त्यांच्या कृपेची एक मोठी घटना होती. आता पुढे आपण नामाच्या निष्ठेवरती, नामाच्या परिणामावरती, शक्तीवरती मधुसूदन गोस्वामी यांची किती निष्ठा होती आणि ते खरोखरी तसंच कसं असतं ह्याबद्दलचा एक मोठाच रंजक किस्सा आपण ऐकूया. बंगालमध्ये भ्रमण करता करता गोस्वामी पाद हे रामकेली ह्या गावी गेले. तिथे त्यांनी बंदीशाळेचं दर्शन घेतलं. त्याचं कारण असं होतं की त्या काळच्या सुलतान हुसेन शाहने सनातन गोस्वामीजींना या बंदीशाळेमध्ये एकदा बंदी बनवून ठेवलेलं होतं. ती जागा पाहताना क्षणभरासाठी गोस्वामी पाद यांच्या मनामध्ये अशी शंका आली की सनातन गोस्वामी पाद यांना बंदी बनवण्याची घटना खरी असेल का? कारण सनातन गोस्वामी यांनी काही अपराध तर केलेला नव्हता की ज्याच्यामुळे त्यांना काही दंड दिला जावा आणि तुरुंगवास भोगावा लागावा. ते तर प्रधानमंत्री होते
आणि प्रधानमंत्री पदावरून अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी राजकार्य चालवून सुलतानाची सेवाच केलेली होती. त्यामुळे सुलतान सुद्धा त्यांच्यावरती अतिशय खुश असे हे सगळ्यांना माहीत आहे. पुढे रामकेली ह्या गावामध्येच महाप्रभूंचं दर्शन सनातन गोस्वामींना झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं मन संसारातून विरक्त झालं. म्हणून त्यांनी प्रधानमंत्रीचा पदाचा राजीनामा दिला. कारण आता परमेश्वराच्या भक्तीमध्ये मन डुंबू लागल्यामुळे प्रधानमंत्री पदाचं जे काही काम असतं ते करणं त्यांना शक्य होणार नव्हतं. म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. मग एका अर्थी हे सुद्धा खरं तर राज्याच्या प्रती त्यांचा सद्भावच होता, की जे काम आपल्याला आता वेळ देता येणार नाही, जमणार नाही, ते त्यांनी सोडून दिलं. असं सोडून देणं हेच खरं तर एखाद्या राज्याबद्दल किंवा संस्थेबद्दल आपल्या असलेल्या आस्थेचं दर्शन असतं. त्यामुळं असं काहीच कारण मला तरी सापडत नाहीये, की ज्यामुळे सुलतानाने त्यांना दंड दिला असावा. पण चैतन्य चरितामृत लिहिणारे जे कविराज गोस्वामी आहेत, त्यांच्या लिखाणावरती सुद्धा आपल्याला संशय घेता येत नाही. कारण त्यांच्या लिखाणात तर सनातन गोस्वामींना कैद झालेली होती, ह्याचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ही गोष्ट काही समजू शकत नाही, की असं कारण नसताना कसं काय होऊ शकतं? हा असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. दुसरे दिवशी गोस्वामीजी मालदा या गावी गेले. तिथे एका भक्ताच्या घरी ते राहिले. त्या रात्री 12 वाजता तेथील एक पोलीस इन्स्पेक्टर काही शिपायांना घेऊन आला आणि त्याने अचानक मधुसूदन गोस्वामीजी यांना गिरफ्तार करून पोलीस ठाण्यामध्ये नेलं. सकाळी ही गोष्ट साऱ्या शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. मालदा ह्या गावातील अनेक गणमान्य व्यक्ती स या मधुसूदन गोस्वामीजींना सोडवण्यासाठी ठाण्याकडे गेले. तसंच इतर सुद्धा लोक त्या ठाण्याच्या बाहेर जमा झाले. त्यामुळे तिथं खूप गर्दी झाली. सगळ्यांना स्वामीजींच्या बद्दल अतिशय काळजी वाटत होती. पण स्वतः स्वामीजींच्या तोंडावर मात्र चिंतेचं काही चिन्ह नव्हतं. ते नामस्मरण कीर्तन करत होते आणि मनातल्या मनात महाप्रभूंनी कैद करवून जी काय करुणा आपल्यावर दाखवली ते आठवून प्रसन्न होत होते. त्यांच्या हे लक्षात येत होतं, की श्रीमन महाप्रभूंनी त्यांना हे स्वतःच्या अनुभवातून कळावं म्हणूनच ही विनोदभरी लीला केलेली आहे, की राज्याच्या द्वारा कधी-कधी निरपराध व्यक्तींना सुद्धा चुकून कैद केलं जाऊ शकतं. हे स्वतः अनुभवाने गोस्वामीपाद यांना कळावं आणि त्यांच्या मनातला हा संशय, की सनातन गोस्वामींना कैद केलं होतं, ही घटना खरी का खोटी याच्याबद्दलचा संदेह निघून जावा. तसेच कविराज गोस्वामी यांच्या लिखाणावरती अविश्वास करण्याचा जो काही अपराध त्यांच्या हातून होण्यासारखा होता, त्याच्यापासून मधुसूदन गोस्वामी हे वाचावेत ह्या उद्देशाने परमेश्वराने ही लीला घडवून आणलेली होती. पुढे मालदा येथील पोलिसांना कळलं, की आपल्याला ज्या एका धर्मगुरूला ज्या आपण शोधतो आहोत, ते धर्मगुरू हे नव्हेत. पोलीस एका धर्मगुरूला शोधत होते, की ज्याच्या हातून एक न्यायविरुद्ध काही काम झालेलं होतं. मधुसूदन गोस्वामीजींची वेशभूषा सुद्धा एका धर्मगुरूची होती आणि त्यांचं साधारण आकृती त्या दुसऱ्या एका ज्या धर्मगुरूचा शोध हे घेत होते त्याच्याशी मिळती-जुळती वाटल्यामुळे गैरसमजाने इंग्रज कलेक्टर आणि एस-पी यांनी त्यांना गिरफ्तार करण्याचा हुकूम दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांना येऊन पोलीस इन्स्पेक्टरने पकडून नेलेलं होतं. पण त्या सर्व लोकांना लगेचच हे समजलं, की आपला काहीतरी चूक झालेली आहे
आणि आपण ज्यांना अटक केलेली आहे ते तर हिंदूंचे अतिसन्मानित असे अत्यंत सच्चे धर्मगुरू आहेत. हे समजल्यावरती अर्थातच पोलिसांनी गोस्वामीपाद यांना सोडून दिलं आणि त्यांची माफी मागितली. अशा प्रकारे एक वेगळीच लीला श्रीमंत महाप्रभूंनी केली. महाप्रभू आणि भगवन नाम याच्यामध्ये यावरती श्री मधुसूदन गोस्वामीपाद यांची जी असाधारण निष्ठा होती, त्याचा उगम हा त्यांच्या वडिलांची अशी जी निष्ठा होती आणि वडिलांनी या मधुसूदन गोस्वामींना जो अंतिम उपदेश केलेला होता, त्यामुळे निर्माण झालेली होती. मधुसूदन गोस्वामी पाद यांचे वडील हे मोठे सिद्ध पुरुष होते आणि सर्व सिद्ध पुरुषांच्या प्रमाणे अलौकिक रीतीने अत्यंत स्वेच्छापूर्वक रीतीने त्यांनी आपलं जीवन संपवलेलं होतं. जीवन संपवण्याच्या दिवसाच्या आधी 2 दिवस म्हणजे एकंदरीत 3 दिवस ते केवळ दूध पिऊन राहत होते. वडील स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत आणि मधुसूदन गोस्वामीजींना जेवायला वाढत असत. पण स्वतः मात्र दूध पिऊन ते राहत होते ह्या 2-3 दिवसात. तिसऱ्या दिवशी सुद्धा वडिलांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला आणि 10 वाजताच्या सुमारास मधुसूदन गोस्वामी ह्यांना ते वडील म्हणाले, की "बेटा तू स्नान कर, तू जेवण कर आणि मग माझ्याजवळ येऊन बैस." त्यांच्या आज्ञेप्रमाणे लहान असलेल्या मधुसूदन गोस्वामीजी ह्यांनी स्नान केलं, आपलं आन्निक उरकलं आणि भोजन करून ते आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसले. ते जवळ बसल्यावर वडील म्हणाले, "बेटा, आजचा माझा दिवस हा माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे आणि मी जे काही सांगतोय त्याप्रमाणे तू व्यवस्था कर." हे ऐकल्याबरोबर मधुसूदन गोस्वामी घाबरूनच गेले. त्यांचा कंठ भरून आला आणि गदगदलेल्या स्वरात ते म्हणाले, "पिताजी, हे तुम्ही काय म्हणताय? तुम्ही तर एकदम ठीक आहे, असं कसं होईल?" पिताजी शांतपणाने म्हणाले, "अरे नाही बेटा, तू माझी नाडी पहा." तेव्हा गोस्वामीपाद यांनी आपल्या वडिलांची नाडी पाहिली, तर नाडीचा काही पत्ताच लागत नव्हता. कितीतरी वेळ त्यांनी बघितलं तरी नाडी लागतच नव्हती. ते पाहिल्याबरोबर गोस्वामीपाद हे भीतीने आणि आश्चर्याने एकदम थक्क झाले. त्यांचं तोंड कोरडं पडली तोंडाला आणि चेहरा उतरला. त्यांची ही अशी अवस्था पाहून त्यांचे वडील म्हणाले, की "बेटा घाबरू नको. मी निघालो आहे तरी काय झालं? श्रीमन महाप्रभू तर कायम तुझ्यासाठी तुझ्याबरोबर आहेत. त्यांची तुझ्यावर पूर्ण कृपा आहे. ते तुझं रक्षण करतील. तू त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेव. त्याचप्रमाणे हरिनामाच्या शक्तीवरतीही विश्वास ठेव आणि कधीही हरिनामाला विसंबू नको. नेहमी हरिनाम घेत राहा. तुझं सगळं चांगलं होईल. सर्व प्रकाराने तुझं मंगलच होईल. आता तू उशीर करू नको. मला व्रजभूमीतली रज आणून या भूमीवरती पसरून दे आणि तिच्यावरती मला झोपू दे. आता अशी व्यवस्था बाकीची तू कर, की मी जेव्हा त्या व्रजरजावरती झोपीन त्यावेळेला माझ्याजवळ कुणालाही येऊ देऊ नको. माझ्याशी कुणालाही बोलायची किंवा काही विचारायची परवानगी देऊ नको. तसंच तू सुद्धा माझ्याशी काही बोलू नको आणि मला आता काही विचारू नको. तुम्ही सगळे फक्त माझ्या भोवती नामसंकीर्तन अगदी मोठमोठ्याने करीत बसून राहा. आता मला जे काय सांगायचं होतं ते मी तुला सांगितलंय. तू श्रीमन महाप्रभूंच्या शक्तीवर, हरिनामाच्या शक्तीवर विश्वास ठेव आणि त्यांना कधीही तू विसंबू नको, विसरू नको." गोस्वामीपाद यांनी ताबडतोब सर्व व्यवस्था केली. गोस्वामीपाद यांचे वडील त्या भूमीवरती, त्या व्रजरजावरती झोपले आणि त्यांच्या भोवती या जमलेल्या सर्व लोकांनी मोठमोठ्याने नामसंकीर्तन करायला सुरुवात केली. केवळ 15-20 मिनिटातच गौर नामाचं कीर्तन स्वतः तोंडाने करत आणि बाकीच्यांचं ऐकत गोस्वामीपाद यांच्या वडिलांनी नित्यधामामध्ये या खोलीतून त्या खोलीत जातो तितक्या सहजपणे प्रवेश केला.
हा पिताजींचा उपदेश मधुसूदन गोस्वामीजी यांनी कायम स्मरणात ठेवला. त्यांची ही आपल्या वडिलांप्रमाणेच नामावरती अत्यंत निष्ठा होती. त्यांच्या नामावरील निष्ठेचा आणखीन एक पुरावा त्यांच्याच आयुष्यातल्या एका घटनेतून आपल्याला मिळतो. संवत 1944 मध्ये त्यांना खूप जोराचा कॉलरा झाला आणि आता त्यांच्या तब्येतीची सर्वांनाच चिंता लागली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या वैद्यांना बोलवण्यात आलं. पण मधुसूदन गोस्वामी ह्यांनी कोणाकडूनही औषध घेणं स्वीकार केलं नाही. त्यांनी नकार दिला आणि जेव्हा त्यांना खूप आग्रह केला, तेव्हा डोळ्यामध्ये पाणी आणून ते सर्वांना म्हणाले, "तुम्हाला जर मी बरा व्हावा असं वाटत असेल, तर मला औषध देण्यापेक्षा तुम्ही सगळे लोक माझ्यावर एक कृपा करा. माझ्याभोवती बसून अत्यंत उच्च स्वरामध्ये प्रभुनामाचं नामसंकीर्तन करा. प्रभुनाम हेच परम औषध आहे." सर्वांनी त्याप्रमाणे त्यांच्या भोवती बसून अत्यंत उच्च स्वरामध्ये नामसंकीर्तन सुरू केलं आणि खरोखरीच नामाच्या अलौकिक कृपेमुळे ते त्या आजारातून पूर्णपणे बरे झाले. नामाची कृपा अशीच त्यांच्यावर होती आणि नामाची कृपा अशाच लोकांच्यावर होते, की ज्यांचा नामावरती पूर्ण विश्वास असतो. मधुसूदन गोस्वामी पाद हे आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना कुठलीही परिस्थिती असो, पण तुम्ही नामच घ्या आणि नामाचाच सहारा घ्या, हाच उपदेश करत असत. एकदा आणखीन एक विचित्रच घटना त्यांच्या आयुष्यात घडली. एकदा राधा कंजरिया नावाची एक कुप्रसिद्ध अशी स्त्री डाकू होती. तिला एका मोठ्या विपत्तीतून सहाय्य करून केवळ नामाच्या शक्तीवरती या गोस्वामीपाद यांनी बाहेर काढलेलं होतं. राधा कंजरिया आणि तिचा मुलगा हे राधाकुंड येथे राहत आणि दोघेही अगदी कुख्यात असे डाकू होते. एकदा राधाचा मुलगा डाका घालताना एका दरोड्यामध्ये पकडला गेला. त्या दरोड्यामध्ये त्याच्या हातून काही लोकांना जीवे मारलं गेलेलं होतं. त्याच्यावरती खटला चाललेला होता आणि त्याला फाशीची सजा होणार हे बऱ्याच लोकांना अगदी नक्की वाटत होतं. राधा कंजरिया हिच्यावरती काही आरोप होते, त्यामुळे ती सुद्धा लपूनच राहिलेली होती. तीही बाहेर पडू शकत नव्हती. आपल्या मुलाला फाशीची शिक्षा आता होणार ह्या शंकेने तिला फार दुःख झालं. मुकादमा हा आग्रा येथील जिल्हा जज रायबहादूर बैजनाथ यांच्या समोर चाललेला होता आणि हे बैजनाथजी हे मधुसूदन गोस्वामी यांचे शिष्य होते. ही सगळी माहिती राधा कंजरिया हिने काढलेली होती. आता ती आपल्या मुलाच्या अंत बघून म्हणजे त्याला फाशी होणार ह्या आशंकेने अतिशय कासावीस झालेली होती आणि आत्तापर्यंत आपण जे केलं त्याबद्दल तिला खूप पश्चाताप होत होता. एक दिवस हे मधुसूदन गोस्वामीजी आपल्या जुन्या हवेलीच्या गच्चीवरती झोपलेले होते. रात्रीचा 12-1 वाजताचा समय होता आणि कशी कोण जाणे सर्वांचा डोळा चुकवून ही राधा कंजरिया डाकूबाई या गच्चीवरती पोचली आणि गोस्वामीजी झोपलेले होते तर त्यांचे पाय पकडून ती रडू लागली आणि म्हणू लागली, "गोसाईजी माझी रक्षा करा, माझी रक्षा करा." मधुसूदन गोस्वामीजी झोपेतून एकदम दचकून उठले. आता ते काही म्हणणार ह्याच्या आधीच ही राधा कंजरिया म्हणाली, "गोसाईजी मला आपण काही वाईट मार्ग हे समजू नका, म्हणजे माझा उद्देश वाईट नाही आहे. मी तुमची दासी राधा कंजरिया आहे आणि तुमच्या कृपेचा भरोसा धरून मी तुम्हाला शरण आलेली आहे." अचानक झोपेतून उठलेल्या मधुसूदन गोस्वामींना राधा कंजरिया ह्या डाकूला आपल्या समोर अशा वेळी पाहून धक्काच बसलेला होता. त्यामुळे त्याच्यातून ते बाहेर पडतायत आणि काय परिस्थिती आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतायत. त्यांच्या मनामध्ये तिला विचारायचं असं होतं, की "बाई तू इथं कशी आलीस?" पण राधा कंजरियाने त्यांना ही बोलायची सवडच दिली नाही.
ती लगेच पुढे म्हणाली, महाराज, माझ्या मुलावरती फाशीचा मुकदमा चाललेला आहे आणि तो आग्रा येथील जज जे आहेत त्यांच्या समोर चाललाय. ते जज तुमचे शिष्य आहेत हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कृपा करून त्या जज्जांना शिफारस करा, म्हणजे मग ते माझ्या मुलाला सोडतील. मी वचन देते की खरोखरी जर माझा मुलगा या ह्याच्यातून मुकदम्यातून सुटला तर मी कधीही पुन्हा असे वाईट कामं करणार नाही. मी डाकू, चोरी सगळं सोडून देईन. नंतर मधुसूदन गोस्वामीजींनी तिच्याशी काही बोलणं केलं आणि शेवटी ते म्हणाले की हे बघ बाई, मी काही जज साहेबांना तुझ्या मुलाला सोडायला सांगू शकत नाही. असं काही कुणी सांगू शकत नसतं आणि जज लोकांनाही तसं काही करता येत नाही. पण तुझ्या मुलाला सोडवण्यासाठी मी एक खूप वेगळाच असा आध्यात्मिक क्षेत्रातला उपाय मात्र तुला सांगू शकतो. तेव्हा कंजरी याने उत्सुकतेने म्हटलं की मग सांगा ना प्रभू. तेव्हा अगदी मनापासून शांतपणे गोस्वामीजी तिला समजावत म्हणाले, हे बघ, तुला आणि तुझ्या मुलाला जर खरंच पश्चाताप झाला असेल तर तुम्ही परमेश्वराला तसं सांगा. परमेश्वरासमोर तुम्ही गुन्ह्याची माफी मागा, गुन्हा कबूल करा आणि पुन्हा जर मुलगा सुटला तर ह्याच्या पुढचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये आम्ही असं कुठलंही वाईट काम न करता नेहमी तुमचं नाम घेऊ आणि साधना करू, असा तू संकल्प कर आणि आजपासून तू आणि तुझा मुलगा रोज 3 लाख नामाचा जप करा आणि हे तुम्हाला पुढेही करावं लागेल. असं जर केलं तरच तुझा मुलगा सुटू शकतो. कंजरियाने हे स्वीकार केलं आणि खरोखरीच तिने आणि तिच्या मुलाने नंतर नित्य 3 लाखाचा नामजप अतिशय श्रद्धेने केला. परमेश्वराची कृपा म्हणा किंवा नामाची शक्ती म्हणा, एखाद्याला जर संधी द्यायची असेल तर परमेश्वर काहीही करू शकतो, कारण त्याची शक्ती ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी असते. काय कारण झालं माहिती नाही, पण राधा कंजरीच्या मुलावर चाललेला मुकदमा हा खारिजच होऊन गेला, रद्दच झाला. आणि मग राधा कंजरिया सुद्धा तिच्यावर असलेल्या आरोपातून मुक्त झाली आणि मग खरोखरी त्या दोघांनी नंतर अत्यंत सात्विक पद्धतीने आणि नित्य 3 लाख नाम जप करत आपलं जीवन शेवटपर्यंत घालवलं. सार्वभौमपाद हे जसे सामाजिक कार्यकर्ते होते तसे अत्यंत चांगले लेखक सुद्धा होते. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. त्या ग्रंथांची नावं तरी आपण ऐकूया. संस्कार तत्व हे नागरी भाषेमध्ये, संस्कार तत्व गुजराती भाषेमध्ये, गुरुतत्व, वासंतिक कुसुम, ऊर्ध्व पुंड्र, ज्ञानेर विकृती हे बंगला भाषेमध्ये, आर्य समाज रहस्य, मेरे विचार, गायत्री परिणय नावाचं एक नाटक, श्री रूप गोस्वामी यांनी रचलेल्या उपदेशामृतावरची टीका, श्री राधारमण प्राकट्य, श्री रूप गोस्वामी यांनी रचलेलं मंगल स्तोत्र जे आहे त्याचा पद्यानुवाद, अमीय निमाई चरिताचा हिंदी अनुवाद, वेदभाष्य, अन्य अप्रकाशित ग्रंथही खूप आहेत. अशा प्रकारे गोस्वामीपाद हे शेवटपर्यंत नामसंकीर्तन, भक्तिशास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन आणि निरनिराळ्या ग्रंथांचं वितरण आणि त्यांचं प्रती उपलब्ध करून देणे, अशा सगळ्या पुण्यकारक गोष्टींमध्येच त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि संवत 1985 च्या ज्येष्ठ कृष्ण पक्षात षष्ठीच्या दिवशी त्यांनी नित्यधामामध्ये प्रवेश केला. हरिओम.